मित्रांनो, इतर अनेक प्रश्न आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने काही जण भावनिक करण्याचा प्रयत्न करतात. मित्रांनो, भावनिक करून आपल्या रोजीरोटीचा प्रश्न सुटणार नाही. तुम्हाला मी सांगतो की आज ज्या तडफेने आम्ही काम करतोय तशा पद्धतीने कुणी त्याच्यात आम्हाला आमची बरोबरी करू शकणार नाहीये. आमचा वरिष्ठांच्या बद्दल आदर आहे, मान सन्मान आहे. तुम्ही इतके दिवस इतरांना त्या ठिकाणी संधी दिली. यशवंतराव चव्हाण साहेबांना दिली, वसंतदादांना दिली, वसंतराव नाईकांना दिली, पवार साहेबांना दिली. आता आम्ही करतोय ना. आम्ही कुठं कमी पडलोय का? आम्ही गेले 20-25 वर्ष ह्या आपल्या जिल्ह्यातल्या शिक्षण संस्था चालवतोय, चांगल्या चालवतोय. पीडीसीसी बँक आज राज्यातली महत्वाची बँक आहे. पुणे जिल्हा दूध संघ चांगला चालवतोय. त्याच्यामध्ये कुठल्याही इतर संस्था त्याही आम्ही चांगल्या चालवतोय. त्याच्यामध्ये कुठं आम्ही कमी पडलो तर सांगा की अजित पवार तुम्ही इथं कमी पडला. आज प्रशासनावर आमची पकड आहे. अधिकारी आम्ही सांगितलेलं ऐकतात. आम्ही वेडीवाकडी कामं अधिकाऱ्यांना सांगत नाही. वारकरी संप्रदायाने जे सांगितलं आम्ही निर्व्यसनी आहोत. आम्ही त्याच्यामध्ये कुणी आपल्याला त्याच्याबद्दल दाखवावं, कधी कशालाही आम्ही त्याच्यामध्ये स्पर्श केलेला नाही. आम्हाला जे काही पुणे जिल्ह्याने आशीर्वाद दिले, भरभक्कम पाठिंबा दिलाय, प्रेम दिलंय, ते सगळं जे काही आम्हाला मिळतं त्याच्यातनं जिल्ह्याचा सर्वांगीण विकास, जिल्ह्याचं भलं झालं पाहिजे. माझा तरुणी त्याच्यातनं ताट मानेने पुढे त्या ठिकाणी निघाला पाहिजे. त्याचे स्वप्न त्याला पूर्ण करता आलं पाहिजे. अशा पद्धतीनं आमचा सगळ्यांचा प्रयत्न चाललेला आहे. आणि तो प्रयत्न करत असताना सगळे, प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, छगन भुजबळ असतील, हसन मुश्रीफ असतील, धनंजय मुंडे असतील, कितीतरी मी लोकांची नावं घेईन. तुम्ही विचार करा, जवळपास 53 आमदारांपैकी 43 आमदार माझ्या बरोबर येतात. आम्ही सगळेजण एकत्र निर्णय घेतो. मग 43 लोकांच्या बरोबर नाही. आज त्याच्याबद्दल देशामध्ये तुम्ही मला सांगा जुन्नरकरांनो, नरेंद्र मोदी साहेबांच्या समोर कोण पर्याय? ममता बॅनर्जी आत्ताच म्हणली मी माझं स्वतंत्र लढणार. ती मध्ये म्हणत होते सगळे आम्ही एक झालो. ममता बॅनर्जींनी तर सांगून टाकलं मी माझी स्वतंत्र लढणार. तिकडं मान पंजाबचे मुख्यमंत्री त्यांनी सांगितलं माझा अपक्ष मी वेगळं लढणार. मित्रांनो, अशा पद्धतीनं देश चालवता येणार नाही. नरेंद्र मोदींना पर्याय मला सांगा ना नाव. हाय कुठला नेता? आज देशाच्या 140 कोटीचा कारभार, नाना रंगाचे, नाना जातीचे, नाना धर्माचे लोक आपण राहतोय. आज माझ्या जुन्नरमध्ये देखील सगळे बांधव आपण एकोप्याने जातीय सलोखा करून राहतोय. माझ्या मुस्लिम बांधवांचे पण प्रश्न सुटले पाहिजेत. कालच्या पुरवणी मागण्यामध्ये त्या विभागाला मी निधी दिला, त्याच्यातनं कामं सुरू झाली. मी फक्त पोपटासारखा बोलत नाही, मी ते करून पण दाखवतो. तेवढी धमक आणि ताकद आपल्यामध्ये आहे. त्याच्यामुळे माझी काही जण म्हणतात दादा कसं तुम्ही इकडं ही तिकडं. अरे तुला कामाशी मतलब ना, तुझं काम कुणाकडनं होणार आहे? आज देशामध्ये मोदी साहेबांचं तिसऱ्यांदा सरकार येणार. ते आल्यानंतर मोदी साहेबांकडूनच काम आपल्याला करावी लागणार. राज्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद दिले तर आम्ही पुन्हा येऊ. पुन्हा आल्यानंतर आपण आणखीन जोमाने कामं त्या ठिकाणी करू. आम्हाला ह्याच्यातले बारकावे माहिती झालेले, राज्य कसं चालवायचं, कारभार कसा करायचा, लोकांचे प्रश्न कसे सोडवायचे. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.